हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि हा व्लॉग आहे म्हणजे आम्ही ज्या दिवशी महाबळेश्वरला गेलो त्या रात्रीचा व्लॉग आहे. आम्ही मस्त इथे जेवण केलं, बाहेरूनच आणलं होतं आणि आम्ही मार्केट बघण्यासाठी निघालेलो आहोत. तर आम्हाला लेटच झालं होतं मार्केटमध्ये जाण्यासाठी, कारण आम्हाला पोहोचायला जवळजवळ 10:30-11 झाले होते. त्याच्यानंतर आम्ही हॉटेल बुक केलं. आम्ही आधी बुकिंग केलेलं नव्हतं, तिथे जाऊन बुक केलं. त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो, कारण खूप पाऊस सुद्धा खूप होता. त्यामुळे ह्या दोघींना पूर्ण पॅक केलं आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो. मार्केट 12-12:30 पर्यंत ओपन असतं, पण त्या दिवशी खूप पाऊस होता त्यामुळे पूर्ण मार्केट आम्हाला बंदच मिळालं. हे बघा, खूप पाऊस पडत होता तरी आम्ही बाहेर पडलो, म्हटलं थोडंफार काही ओपन दिसेल. बंद झालं मार्केट, बंद झालं. आपण लेट आलो ना आपण. आणि तुम्ही बघितलं, जवळजवळ पूर्णच मार्केट बंद होतं. काही काही दुकानच ओपन होती. मग आम्ही आईस्क्रीम घेतला आणि घरी निघालो. म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मार्केटमध्ये जायचं. हो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आम्ही आत्ता बाहेर फिरायला गेलो होतो, तर आम्हाला झालं लेट, त्यामुळे पूर्ण मार्केट बंद झालं. हो ना अन्वी? तर आम्ही उद्या जाणार आहोत मार्केटला, दाखवतोच मस्त. मी फर्स्ट टाइम आले महाबळेश्वरला. आणि बघा, ए अन्वी कुठे आलोय आपण? हा, आम्ही आता उद्या जाऊ. आज पूर्ण सगळं बंद झालं. हो ना? हा, देतात. तुमचं कसलं आहे हो? एक असा फोटो स्ट्रॉबेरी फोटो काढा सगळ्यांचा. असा तर पूजा. आणि इकडे फोटो चाललाय. आम्हाला काहीच नाही मिळालं आणि फक्त आईस्क्रीम मिळालं. मग आम्ही आईस्क्रीम घेऊन आलोय. आणि ह्या पोरी बघा आईस्क्रीम साठी. आईस्क्रीम या खायला. हा, देणार. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज दुसरा दिवस आहे, तर आम्ही मस्त तयार झालो आहे. तुम्ही कुठे आहे? आणि आम्ही चाललोय फिरायला. दाखवतोच आम्ही काय काय आणि कुठे कुठे फिरत होते. तर हा व्लॉग पूर्ण बघा. नाही ते रवी, तू काय खाणार? पाहिजे खायला. काय खाणार? तू काय खाणार? मग काय खाणार आहे? तुम्ही पण बघा तिथे. छान नाश्ता केला. सकाळी लवकरच उठलो होतो, कारण म्हटलं जेवढे जे पॉइंट्स आहेत तेवढे जास्तीत जास्त करून बघता आले पाहिजे, म्हणून सकाळी लवकर उठलो. आणि थोडी शॉपिंग करायची होती. म्हटलं संध्याकाळी येईपर्यंत लेट होईल, म्हटलं थोडी शॉपिंग करावी आणि मुलींसाठी थोडी शॉपिंग करावी, म्हणून आम्ही शॉपिंगसाठी गेलेलो आहोत. तर खूप कॉस्टली होतं, म्हणजे जवळजवळ डबल टिब्बल रेट होते इथे. खूप आम्ही बघितलं, पण रेटमध्ये खूप फरक आहे. पण तरी पण आम्ही शॉपिंग केली, मुलींसाठी केली, आम्ही स्वतःसाठी केली. एक वेगळी फिलिंग असते त्या ठिकाणी जाऊन तिथलं काहीतरी घेणं, म्हणून आम्ही पण थोडीशी शॉपिंग केलेली.
आणि अन्वीने हे घेतलंय खायला. काय घेतलंयस ते? आमची शॉपिंग झाली आणि मग म्हटलं थोडीशी शॉपिंग केलेली आहे तर ड्रेस चेंज करावे. आम्ही कॅज्युअल म्हटलं म्हणजे रेग्युलरच ड्रेस आणलेले होते. म्हटलं जी शॉपिंग केलेली आहे आम्ही सेम शॉपिंग केली होती. म्हणजे आमच्या दोघींचे मिस्टरांनी सेम घेतलं, आम्ही मुलींनाही सेम घेतलं आणि आम्हीही सेम घेतलं. असं ट्विनिंग छान केलं आणि म्हटलं चला चेंज करूया. मग पुन्हा हॉटेलवरती गेलो आणि चेंज केलं आणि मग आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर निघालो. आणि इथून आता पुढे आम्ही पहिल्यांदा प्लॅन होता फर्स्ट वेण्णालेकला जायचा, कारण आम्हाला बोटिंग करायची होती. माझ्या बहिणीलाही बोटिंग करायची होती. ती याच्या आधी गेले होते तर तिथे ते जाईपर्यंत बोटिंग बंद झाली होती. पण या वेळेला तिला बोटिंग करायचं होतं म्हणून आम्ही वेण्णालेकला जायचं ठरवलं. मग नंतर आमचा प्लॅन चेंज झाला. म्हटलं दिवसाची सुरुवात ही देवाच्या आशीर्वादानच करावी म्हणून आम्ही महाबळेश्वर मंदिरामध्ये गेलो. शंकराच्या मंदिरामध्ये जायचं ठरवलं. आणि इथे बघा पूर्ण रस्त्याला एवढं धुकं होतं ना, एवढं छान वाटत होतं ना. पूर्ण म्हणजे वातावरण खूप मस्त होतं. पावसाचं वातावरण थोडं कमी झालं होतं आणि मस्त अशी थंडी होती आणि खूप छान वाटत होतं हे वातावरण. कारण मी फर्स्ट टाइमच हे अनुभवत होते सगळं. महाबळेश्वर मंदिरात आलो आहोत. छान आहे ना. श्रावणी आणि दोघी खेळत आहेत. दर्शन झालं. मी तर पहिल्यांदाच आले मंदिरामध्ये. कोण आहे? खूप छान वाटतंय. क्लायमेट खूप चांगलं आहे, सुंदर आहे आणि धुकं पण छान पडतंय बघा. छान असं दर्शन झालं आणि इथे व्हिडिओ काढायला अलाव नव्हतं, मोबाईलला अलाव नव्हतं, त्यामुळे काही शूट करता आलं नाही. आणि इथे जेवढी दुकानं दिसत आहेत ना, त्या प्रत्येक दुकानात त्या दोन्ही मुलींनी काही ना काही म्हणजे हट्ट करून घेतलंच. प्रत्येक दुकानात त्या काही ना काही घेतच होत्या. त्यानंतर आम्ही मग पंचगंगा मंदिर आहे जिथे 5 नद्यांचा संगम होतो, या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी गेलो. खूप थंड, म्हणजे अगदी फ्रीज मध्ये बॉटल काढतो असं एवढं थंड पाणी होतं. छान दर्शन घेतलं आणि मग छोटे छोटे इथे प्लांट्स होते. मग म्हटलं, मला आधी वाटलं हे प्लास्टिकचेच आहेत, पण नंतर जवळून बघितलं तर वाटलं खरे प्लांट्स आहेत ते. हे कसलं आहे? हे बोनसाई पण कुठला बोनसाई कसा हा काय फुलं येतात आणि फुले घेते 2 छोटे स्नेक प्लांट छोटा. हा पट्टा बुडाला सगळा आणि तसंच ठेवायचं ते. आणि ते हे वेगळे आहेत का? ही वेगळी आहेत कलर. 70 रुपयाला. काय ते स्नेक प्लांट आहे का? काय करू? घे. कुंडी सकट येणार ना.
त्याच्यामध्ये बघा मोठं झालं आणि त्याच्या बिया पडून पण होतं बघा. म्हणजे बिया पडल्या त्याच्या बिया पण हे होतात का? म्हणजे आता हे चप्पल कशाला घ्यायची मग तू? मंकीला हो मंकी हा बघ बोलल्यावर काय नाव येतं बघू. हम्म? ए जा, ए जा. इकडे ये ना नको नको ना इकडे ये ना उगाच आपले जेवायला आलोय नीला भूक लागली काय खाणार काय खाणार मटन चिकन मछली. तू काय खाणार अन्वी छान असं हॉटेलमध्ये आम्ही जेवलो आणि ह्या दोघींचं ना बाहेर जेवणासाठी थोडा प्रॉब्लेमच झाला, कारण तिकडचं जेवण थोडं तिखट होतं आणि जी छोटी होती ना ती एवढं तिखट काही म्हणजे ती तिखट खाते पण तरी पण तिकडचं थोडं जेवण वेगळं होतं आणि मी पण नखरेच केले जेवायला आणि आलेलो आहोत आता वेण्णा लेकला. खूप थंडी होती. मुलींनी स्वेटर घालून सुद्धा त्यांना थंडी वाजत होती आणि अन्वी तर पूर्ण अशी थंडी वाजतेच करत होती. भरपूर धुक्यात नाही दिसणार नाही. आता आम्ही विना लेकला आलोय आणि एवढी थंडी आहे ना भयानक थंडी आहे म्हणजे अक्षरशः पावसासारखं पडतंय आणि अन्वी बघा पूर्ण थंडी वाजते तिला खूप भयानक आहे. एक मिनिट हे बघा खूप थंडी वाजते खूप धुकं आहे आणि अक्षरशः पावसासारखं धुकं पडतंय भयानक. होय कशी आहे थंडी कशी आहे हा सांगा जरा. मस्त मस्त आहे. जबरदस्त थंडी पण. तुम्ही बोटिंग करणार आहात की नाही ते सांगा. बोटिंग करणार हो करायची. काय आलं चला जाऊया अर्धे. एक तरी छत्री आणायची. आणि इथे बघा आम्ही जॅकेट घातले. अन्वी सुद्धा खूप खुश होती. तिला पाण्यामध्ये जायचं होतं बोटिंग आम्ही प्रथमच तिच्यासाठी होतं ते. पण काय आलं खूप पाऊस झाला आणि जवळजवळ आम्ही 20 मिनिटं थांबलो. पाऊस थांबतच नव्हता. शेवटी आम्ही जॅकेट काढले आणि आमचं ते स्वप्न अधुरच राहिलं. म्हटलं नेक्स्ट डेला आपण ते बोटिंग करूया बघूया नेक्स्ट डेला. आता उद्याचा ब्लॉग नक्की बघा आणि उद्या आम्ही काय करतोय कारण एका ब्लॉग मध्ये सगळं नाही दाखवू शकत. मस्त मग आम्ही हॉटेलवरती गेलो. थोडा वेळ तिथेच थांबलो पण खूप पाऊस होता. आमच्या छत्र्या सुद्धा गाडीमध्येच होत्या. आम्ही तिथेच अडकलो. जवळजवळ 15-20 मिनिटं तिथेच गेलो. त्यानंतर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.